नमस्कार. आवाज साताऱ्याच्या न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 8 तासात जबरी चोरीचा पर्दाफाश. 2,70,000 रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त. रहिमतपूर पोलिसांची झपाट्याची कारवाई. दुचाकीवर लिफ्ट मागून ओळख वाढवत निर्जन ठिकाणी मारहाण करून सोन्याची चैन लंपास करणाऱ्या आरोपीला अवघ्या 8 तासात अटक करत सुमारे 2,69,132 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात रहिमतपूर पोलिसांना यश आले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. फिर्यादी अजय विठ्ठल गाडे हे रहिमतपूरहून कोरेगावकडे दुचाकीवर जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. गाडे यांनी मानवतेच्या भावनेतून त्याला सोबत घेतले. कोरेगाव येथे काम आटोपल्यानंतर आरोपीने पुन्हा रहिमतपूरला जाण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. परतीच्या प्रवासात दुधीगावच्या हद्दीत पुलाचे काम सुरू असलेल्या निर्जन ठिकाणी लघुशंकेचा बहाणा करून गाडी थांबवण्यात आली. याच संधीचा फायदा घेत आरोपीने अचानक गाडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे 16.9 ग्रॅम वजनाची 2,69,132 रुपये किमतीची सोन्याची चैन जबरी चोरी करून पळ काढला. या प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी 2 स्वतंत्र पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केली. तपासादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवली. संशयिताला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तपास कौशल्याचा वापर करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर आरोपीकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन जप्त करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, प्रवीण बर्गे, पोलीस नाईक सुशांत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख, दीपक देशमुख आणि तुषार काळंगे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.